नमस्कार मंडळी, कशा आहेत? बऱ्या आहेत ना? मी आज तुम्हाला रानभाजीबद्दल माहिती देणार आहे. रानभाजी सराटीची भाजीबद्दल माहिती देणार आहे. बघा, हे बघा, याला आमच्या गावाकडे सराटे म्हणतात आणि गोकरूही म्हणतात. माझा सोलापूर जिल्हा बार्शी तालुका, तिथून मी आलेली म्हणजे आहे. तिथून आमच्या भागामध्ये सोलापूर साईडला याला सराटेच म्हणतात आणि गोकरू म्हणतात. हे आपोआप नॅचरलरित्या येणारी भाजी आहे. हे बघा, हे अशी दिसते आणि त्याचा हा पाला म्हणजे ह्याचा आपण ज्यूस करू शकतो, पावडर करू शकतो. ह्याचं पावडर किंवा हे अख्खा सराटा आपल्याला आयुर्वेदिक दुकानामध्ये 200 रुपये 100 ग्राम मिळतो, म्हणजे 2000 रुपये किलो मिळतो. तर आपल्याला हे नॅचरल मिळतं, आपल्या शेतामध्ये बांधावर फुकट मिळतं. ते का नाही आणायचं, का नाही करायचं, विकत घेऊन काय करायचं? जर खरंच कुणाला विकत घ्यायला शेतामध्ये जाऊन घ्यायला जमत नाही तर त्यांनी आणलं तर काय हरकत नाही. बघा, ही अशी असा येतो सराटा. ते बघा, हे सराटीची भाजी शेतामध्ये अशी दिसते. वेल भाजी असते, पसरून येते. हे बघा, हे असं घ्यायची, आणायची. माझ्या मुलांनी सकाळीच आणली भाजी शेतातून. आम्हाला काय व्हिडिओ शूटिंग काढता आली नाही कारण पाऊस येत होता. हे बघा, हे असं धरायचं आणि असं एक एक सराटा, कारण काटे खूप असतात त्या सराट्याला आणि खूप टोचतात, आग होते, हाताची आग होते. जिथं टोचेल ना तिथं आग होते. हे बघा, एक एक सराटा काढायचा, पूर्ण सराटे काढून घ्यायचे आणि नंतर भाजी तोडायची. याची एकदम छान पद्धतीनं भाजी तोडून घ्यायची. हे बघा, हे असं घ्या आणि नंतर याची भाजी तोडा. त्यामुळं व्यवस्थित आणि छान भाजी तुटली जाईल, तुमच्या हाताला लागणार नाही. वेल भाजी आहे, खूप सुंदर. याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं, कॅल्शियम असतं, लोह असतं, B12 आहे, C जीवनसत्व आहे, फायबर आहे. आपल्याला हाडं दुखण्यामध्ये ज्यामध्ये भरपूर फायदा होतो. तुम्ही ह्या भाजीचा ज्यूस करून पिलात तरी चालेल. ज्यूस कसा बनवायचा मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि भाजी कशी बनवायची तेही सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे मी. हे बघा, खूप भाजी आणली होती मी, एवढे नाही, मला 5 ते 10 किलो भाजी मी तोडून काढलेली आहे. आणि ते जर बघा, एवढा हे अशी अख्खी भाजी असते. पूर्ण मी भाजी तोडून काढली आहे आणि सराटे पण काढले आहेत. आता हे स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुणार आणि वाळत घालणार आणि ह्याचं पावडर करणार. पावडर हे बघा, ह्याच्या काड्या निघलेत ना, सराट्याच्या काड्या निघलेत ना. हे बघा, या सराट्याच्या काड्यासुद्धा मी स्वच्छ धुणार आहे मिठाच्या पाण्यामध्ये आणि सुकवणार आहे आणि ह्याला कापून मी पावडर बनवणार आहे. ही अशी पावडर बनते. खूप पावडर महाग मिळते आपल्याला ही, पण त्याच्यामध्ये मिलावट पण असू शकतं, पण हे आपण ओरिजिनल पावडर बनवतो. हे आपल्याला घरी ओरिजिनल पावडर मिळते. ही पावडर तुम्ही सलादवर टाकून खाऊ शकता, ज्वारीच्या पिठामध्ये भाकर करून खाऊ शकता, डाळीमध्ये टाकून खाऊ शकता, कुठल्याही भाजीमध्ये पावडर वरून टाकून खाऊ शकता. कारण ह्यामध्ये कॅल्शियम 101% कॅल्शियम आहे. कुणाचे हाडं दुखत असतील, कुणाला सायकिटिकचा पेन असेल, दुखत असेल किंवा टाचा दुखत असतील तर ह्या सराट्याच्या पाल्याचा भरपूर फायदा आहे. त्यामुळे भरपूर याचा फायदा होऊन आपल्याला कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळतं. मंडळी, तुम्ही ही भाजीसुद्धा खूप करून खा. मेथीच्या भाजीसारखीच करायची असते, खूप छान मेथीची भाजी लागते ती. तुम्ही एकदा प्रयत्न करा. आता मी याचा ज्यूस करून पिणार आहे. थोडी भाजी आणि हे सराटे स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात मिक्सरमध्ये वाटून ज्यूस करून पिणार आहे. ज्यूस करून प्यायच्या अगोदर मंडळी तुम्ही रक्त चेकअप करून घ्या. तुमच्या रक्तामध्ये किती कॅल्शियम आहे तुम्हाला कळेल आणि नंतर 15 दिवस पिल्याच्या नंतर परत एकदा तुम्ही रक्त चेकअप करा. हे सराटे आहेत ना, खूप पॉवरफुल आहेत, खूप म्हणजे खूप पॉवरफुल आहेत. 101% कॅल्शियम आहे त्यामध्ये, भयंकर कॅल्शियम आहे. तुम्हाला खूप आनंद वाटेल एक पिल्याच्या नंतर आणि हाडं अजिबात दुखणार नाही, गुडघे दुखणार नाहीत. कुणाला बोटं वगैरे दुखतात तर ते बोटंसुद्धा दुखणार नाही, टाचा दुखणार नाहीत. भरपूर फायदा आहे याचा. तुम्ही एकदा करून बघा आणि मी तुम्हाला दाखवणार आहे कसं काय करायचं, कसं काय नाही. हे बघा, हे याचा एवढं आणलेलं आहे. परत मी याचं पावडर स्वच्छ धुवून पावडर करून ठेवणार आहे. ते कसं पावडर करायचं हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. भरपूर छान पद्धतीचं पावडर आपण घरच्या घरी नॅचरल पद्धतीचे. मंडळी, ही भाजी आहे ना नॅचरल पद्धतीनं होते, याला काय पेरावं लागत नाही. नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, खूप सुंदर आहे, ताकदवान आहे. तुम्ही एकदा करून बघा, खूप म्हणजे खूपच सुंदर लागेल. ज्यूस करा. त्यामध्ये काय 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 तुम्हाला लिंबू टाकून ज्यूस वाटून घ्या, ज्यूस करा. त्यामध्ये तुम्ही लिंबू टाका त्या ज्यूसमध्ये किंवा तुम्ही सब्जा टाकून पिऊ शकता. तुम्हाला जसं योग्य वाटते ना तसं तुम्ही करू शकता. खूप सुंदर भाजी आहे, तुम्ही सलादवर टाकून खावा.
ती फ्रीमध्ये भाजी मिळते, आपल्याला काय विकत आणायची गरज नाही. जर आपण गावी जात असाल किंवा शेतात जात असाल तर ही सगळी भाजी तुम्हाला मिळणार. आणि काढायला पण सोयीस्कर आहे, सोपी आहे. खूप लोक घाबरतात की बाबा ही भाजी आणायची कशी, काढायची कशी, हे जे काटे टोचणार लागणार. पण घाबरू नका, काही टेन्शन नाही. एक पहिले काय करा, तुम्ही कैचीने किंवा हाताने एक एक सराटा तोडून काढा. याला सराटे असतात, खरंच मजबूतच काटे आहेत याला. पण काय करायचं, आपण पहिले सराटे काढायचे, एक एक सराटा काढा आणि नंतर मग त्याची भाजी काढा. हे जे कवळे कवळे सराटे आहेत ना मंडळी, एकदम हरभरा आपण खातो ना, चणे हरभरे त्यासारखी लागते. बघा भाजी कशी बनवायची ती तुम्हाला दाखवते. बघा मिरची घेतली, लसूण घेतली, जिरे घेतले, वाटण केलेलं आहे आणि तेल टाकून हे बघा हे लसूण टाकलंय. तेव्हा आता मी भाजी टाकते. अशी भाजी टाकायची, लसणामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, हलवायचं. हा छान मस्त सुगंध यायला लागला, हलवला ना सुगंध यायला लागला ना, नंतर तुम्ही काय करा, हे आपण वाटण जे केलं नाही मिरचीचं जिरा वगैरे टाकून चांगले टाकून हलवा. मस्त एकदम छान हलवून घ्या. ही कवळी भाजी असायला पाहिजे, मी दाखवली ती झोन आहे. आणि थोडंसं पाणी टाकून आहे ना तुम्ही हलवा आणि झाकून ठेवा. एक 5 मिनटं हलवून झाल्याच्या नंतर शेंगदाण्याचं कूट टाकून हे बघा काढून घ्या. ही अशी भाजी छान होते, एकदम सुंदरच होते. तर मेथीच्या भाजीपेक्षा छान लागते. तर थँक्यू मंडळी. शेअर करा, लाईक करा.